आपल्या स्वप्नातील पार्वती लॉन्स आणि विजयास रिसॉर्ट. आपले स्वागत आहे आमच्या सुरम्य पर्वतांच्या कुशीत आणि निसर्गाच्या सौंदर्यात. आमच्या रिसॉर्टमध्ये आरामदायक निवास, घरगुती पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद, तसंच वाढदिवस, लग्न समारंभ आणि पर्यटकांसाठी खास मेजवानी. आजच बुक करा आणि सुट्टीचा आनंद घ्या. संपर्क 9850139023. हिंदू हृदय सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन. आपल्या पक्षाचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे महायुतीचं शासन चालू आहे, त्या शासनामध्ये अतिशय धडाडीनं आणि गतिमान पद्धतीने काम करणारे आपल्या राज्याचे फलोद्यान, खारलँड आणि मत्स्य बंदरे विभाग खात्याचे मंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र आदरणीय भरत शेठ गोगावले, आपल्या मतदारसंघाचे लाडके आमदार महेंद्र शेठ थोरवे आणि मावळ लोकसभा मतदारसंघाचे ज्यांनी 7 वेळा संसदरत्न पुरस्कार मिळवला, जे आपल्याला नुकताच मार्गदर्शन केले, आदरणीय बारणे साहेब. आजचा हा मेळावा फक्त मेळावा नसून आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचं हे एक बिगुल आहे आणि म्हणून हा आज मेळावा आपण इथं संपन्न करत आहोत. खरं जे वेळ थोडा आहे, मी जास्त वेळ घेणार नाही. पंचकावर अनेक नेत्यांची मांदियाळी बसलेली आहे. जिल्हा प्रमुख संतोष शेठ आहेत, ज्यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह मागच्या 4-5 महिन्यापूर्वी शिवसेनेत प्रवेश केला. ते आमचे स्नेही विनोदजी साबळे आहेत, आमचे मित्र भाई गायकर आहेत, बाई शिंदे आहेत, उल्हासजी बुरके आहेत, बदे साहेब आहेत, शशिकांतजी देशमुख साहेब आहेत, ज्येष्ठ नेते अवसरमल साहेब आहेत, उत्तम परवळकर आहेत. उपस्थित सर्व महिला आघाडीच्या नेत्या, युवा सेनेचे नेते, आमचे जिल्हा युवा सेनेचे नेते प्रसादजी तोरवे आहेत आणि रामाच्या मागे लक्ष्मण उभा असतो तसं ठामपणे उभे असणारे आमचे मनोहर शेठ थोरवे आहेत. खोपोली शहरातील आणि खालापूर तालुक्यातील तमाम शिवसेनेचे पदाधिकारी, सगळ्यांची ताते नावं घेत नाही. आणि माझ्या मित्रांनो, अतिशय चांगल्या वातावरणामध्ये आज हा मेळावा संपन्न होत आहे आणि हा मेळावा संपन्न होत असताना आज आपल्या पक्षामध्ये काही प्रमुख तरुण नेते प्रवेश करते झालेत. कुलदीप शेंडे, ज्यांनी या नगरीचं नगराध्यक्षपद भूषवलं, नगरसेवक होते. आमचे स्नेही दिलीप जाधव, तरुण मित्र संदीप पाटील आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह ते आज आपल्या पक्षात प्रवेश दिलेत. प्रथमतः मी रायगड जिल्हा संपर्क म्हणून त्यांचं मनापासून या पक्षामध्ये स्वागत करतो. तुम्ही या पक्षामध्ये आलात, तुमचा त्याच पद्धतीने मान सन्मान राखला जाईल, तुमच्या मतांचा विचार केला जाईल आणि तुम्ही पक्षामध्ये प्रवेश केल्यानं तुम्हाला असं वाटणार नाही की आम्ही कोणत्या तरी नवीन पक्षात आलोत, याची कोणत्याही प्रकारची जाणीव न होता ह्याच घरातले आपण कुठेतरी बाहेर फिरायला गेलतो आणि पुन्हा या घरामध्ये प्रवेश करते झालो, अशी भावना आपल्यामध्ये निर्माण होईल. अशा प्रकारची आपणाला वागणूक या पक्षामध्ये दिली जाईल. आपले नेते आज जिल्ह्याचे भरत शेठ गोगावले अनेक वर्षे या जिल्ह्याच्या राजकारणात आणि राज्याच्या राजकारणामध्ये काम करतात. ग्रामपंचायतचे सरपंच ते जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती, आमदार आणि आज या राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून त्या दिमागदारपणे आपल्या जिल्ह्याचे नेतृत्व या राज्याच्या राज्य शासनामध्ये काम करतायत. अजून एक त्रिदेव यांना म्हणतात, भरत शेठ गोगावले, महेंद्र शेठ थोरवे आणि महेंद्र शेठ दळवी साहेब आले नाहीत. खरं म्हणजे आज ते यायला पाहिजे होते. भरत शेठ आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या निमित्तानं हा मेळावा आयोजित केला असला
तरी आजचा मेळावा खूप महत्त्वाचा आहे, कारण आगामी नगरपालिका आणि जिल्हा परिषदा या आपण शिवसेनेच्या चिन्हावर आता पहिल्यांदा लोकसभे आणि विधानसभेच्या निवडणुकांना लढणार आहोत. आणि त्या निवडणुका आपणाला तुम्ही युतीमध्ये महायुतीमध्ये घ्याल तो काय निर्णय, परंतु सगळ्याच्या सगळ्या जागा लढवण्याची तयारी कार्यकर्त्यांनी या जिल्ह्यामध्ये ठेवायला पाहिजे. आणि त्या पद्धतीनं या मतदारसंघात आणि या खोपोली नगरपालिकेमध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी ती तयारी चालू केलेली आहे. महायुतीचा निर्णय काय होईल, आपण काय निर्णय घ्याल आणि जो आपण आदेश द्याल तो आदेश आम्हा सर्व कार्यकर्त्यांना शिरसावंद असेल. या नगरपालिकेमध्ये शिवसेनेचे किती नगरसेवक होते 2017ला? अगोदर 1 नगरसेवक, 2017 नंतर 10 नगरसेवक झाले. आणि आज ह्या मतदारसंघाला आमदार आहे, या लोकसभा मतदारसंघाला खासदार आहेत. या जिल्ह्याला आमच्या शिवसेनेचा एक ढाण्या वाघ कॅबिनेट मंत्री आहे. त्यामुळे तुमच्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे की सगळ्याच्या सगळ्या जागा ताकदीने लढवायच्या आणि ताकदीने शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या चिन्हावर आपण जिंकायच्या. नुसती भाषणं करून होणार नाहीत. पण आजची उपस्थिती बरेचशी आपण बघाल, जेवढे पुरुष कार्यकर्ते तेवढ्याच संख्येने आमच्या महिला भगिनीसुद्धा उपस्थित आहेत. ह्या मतदारसंघामध्ये काही महिला मागं पण बसलेल्या आहेत जागेअभावी. ह्या मतदारसंघामध्ये पुरुष कार्यकर्त्यांच्या तुलनेने महिला आघाडीसुद्धा तेवढ्याच सक्षमपणे काम करते. युवा सेना तेवढ्याच सक्षमपणे काम करते. मी तालुक्यात ग्रामीण भागात असेल, कर्जत ग्रामीण भागात असेल, कर्जत शहरात असेल, माथेरान नगरपंचायत असेल किंवा आजच्या खोपोली नगरपालिकेमध्ये असेल,